गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री न्यूजमध्ये। चांदवड येथे गुरुवारी दिनांक 3 एप्रिल रोजी सायंकाळी 4 ते 5 वाजेच्या सुमारास अर्धा तास विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आणि त्यानंतर सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास पुन्हा पाऊस कोसळल्याने चांदवड परिसरातील व तालुक्यातील शेतकरी काळजीत पडले आहेत। तर चांदवड तालुक्यात काही गावांना वादळी पाऊस, वारा, गारा यांनी झोडपले व गेल्या 5 ते 6 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने शेवटी काल दिनांक 3 एप्रिल रोजी 4 वाजेच्या सुमारास चांदवड तालुक्यातील मंगरुळ, देनेवाडी, आसरखेडे, तांगडी आदी गावांना पावसाने झोडपले असता त्यामध्ये शेतकऱ्यांची कांदे, गहू, डोंगरे व द्राक्ष हे मुख्य पिकांचे नुकसान झाले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचा तोंडी असलेला घास हा अवकाळी पावसाने हिरावून टाकल्यामुळे शेतकरी नाराज झाल्याचे दिसून येत आहे। वक्फ बोर्ड बिला आडून देशातील मुस्लिम समाजाला दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न केंद्रातील भाजप सरकार करीत असल्याचा आरोप सांगली जिल्ह्यातील मुस्लिम समाजाकडून करण्यात आला। वक्फ बोर्डच्या जमिनीवर सरकारचा डोळा असून या जमिनी काढून घेऊन मुसलमानांना आर्थिकदृष्ट्या पुन्हा मागे नेण्याचे कारस्थान भाजपा करीत आहे। या वक्फ सुधारणा बिलाला मुस्लिम समाजाचा तीव्र विरोध राहणार असून दिल्लीमधून याबाबत जे आंदोलन जाहीर होईल त्यानुसार सांगलीत आंदोलन किंवा पुढील भूमिका जाहीर केल्या जातील असा इशाराही मुस्लिम समाजाने पत्रकार परिषदेत दिला आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अप्रभागाचे अधिकारी वडवली येथील काही अनधिकृत बांधकामांची पाहणी करायला गेले असता त्या ठिकाणी माजी नगरसेवक दुर्योधन पाटील, त्यांचा मुलगा आणि इतरांनी केडीएमसी अधिकारी राजेंद्र साळुंखे, केडीएमसी ऑफ प्रभाग अधीक्षक गिरीश गर्जे आणि इतर 2 कर्मचाऱ्यांना मारहाण केली। एवढेच नाही तर त्यांच्या गाड्यांची तोडफोड देखील करण्यात आली आहे। कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। पुढील तपास पोलीस करत आहेत। अचानक आलेल्या चक्रीवादळ आणि पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। भाजीपाल्याचेही नुकसान झाले। पहिलाच शेतकरी कोलमडलेला आहे। सोयाबीनला भाव नाही। सरकारने नाफेडची सोयाबीन खरेदी बंद केली, कापूस खरेदी बंद केली आहे। सरकार कर्जमाफी करायला तयार नाहीये। सगळ्या बाजूने शेतकरी अडचणीत असताना सरकार तर आमच्यावर कोपलाच आहे, पण आता निसर्गही कोपलाय। प्रचंड नुकसान बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रात झालेलं आहे। सरकारने तातडीने नुकसानाचे पंचनामे केले पाहिजेत आणि शेतकऱ्यांना 100% तातडीने नुकसान भरपाई दिली पाहिजे। शेतकऱ्यांचा संयम तुटण्याची वाट पाहू नये अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे। उपमुख्यमंत्र्यांकडून राज्यातील सत्तेचा गैरवापर सुरू आहे। सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाही छत्रपती कारखान्याच्या निवडणुकासाठीचा कार्यक्रम जाहीर करण्यासाठीचा दबाव आणला जात असल्याचा आरोप राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष व शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी केला आहे। छत्रपती कारखान्याच्या निवडणुकांच्या अनुषंगाने कारखान्याचा पोटनियम व सहकार कायद्यानुसार मतदार यादी करावी अशी आमची मागणी होती। मात्र 3 वेळा सदोष मतदार याद्या बनवल्या गेल्या व त्यावरून आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली। त्यावर सुनावण्या होऊन कारखान्याच्या मतदार यादी संदर्भात उच्च न्यायालयाने निकालही दिला। हा निकाल गुणवत्तेवर आधारित नाही हे सर्वांच्याच लक्षात आलं आहे असं देखील त्यांनी म्हटले। गुड मॉर्निंग सह्याद्री न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। महाकाली मंदिर परिसराला यात्रा नगरीचे स्वरूप आले आहे। यावेळी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौंडा यांनी मनपाने उभारलेल्या यात्रा नगरीची पाहणी केली। प्रशासनाद्वारे महाकाली मंदिरासमोरील स्वास्तिक ग्लास फॅक्टरी जवळून माता सहकारी नगरीपर्यंत मोठा मार्ग बनवण्यात आला आहे। याच भागात भाविकांना निवासासाठी 4 मोठे मांडव उभारण्यात आले आहेत। भाविकांना पिण्यासाठी 20 पाण्याच्या टाकी उभारण्यात आल्या आहेत। सोबतच निशुल्क प्रथमोपचार वैद्यकीय सेवा तसेच 24 तास रुग्णवाहिका व अग्निशमन सेवा उपलब्ध ठेवण्यात येणार आहेत। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार महाराष्ट्रातील सर्व बँका व फायनान्स कंपन्यांमधील सर्व प्रकारचे व्यवहार व फलक मराठीतून असणे गरजेचे आहे। मात्र सर्व बँका व फायनान्स कंपन्या आरबीआयचे नियम धाब्यावरती बसवून जाणीवपूर्वक मराठी भाषेला डावलून इंग्रजीला प्राधान्य देत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर तर्फे जिल्हा अध्यक्ष राजू दिंडोरले व शहर अध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली काल रोजी एल्गार आंदोलनाचा प्रारंभ करण्यात आला। यावेळी कोल्हापुरातील आयडीबीआय बँकेच्या दारामध्ये जोरदार घोषणाबाजी करत
सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह बँकेमध्ये घुसून मॅनेजरला मनसे स्टाईलमध्ये समज देण्यात आला। अंजली दमानिया यांनी प्रस्तावित जालना नांदेड समृद्धी महामार्गाच्या मार्गाची पाहणी केली। रामनगर येथे ही पाहणी करण्यात आली। यावेळी जालना सहकारी साखर कारखाना बचाव समितीचे पदाधिकारी व सभासद देखील उपस्थित होते। 2 वर्षांपूर्वी जालना सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता ईडीने सील केली आहे। या कारखान्याच्या जमिनीवरून जालना नांदेड समृद्धी महामार्ग नेण्यास शेतकऱ्यांनी आधीच विरोध केला आहे। काल अंजली दमानिया या रामनगरच्या दौऱ्यावर होत्या। या निमित्ताने अंजली दमानिया यांनी या महामार्गाच्या कामाची पाहणी केली आहे। अंजली दमानिया यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची काल भेट घेतली। अंतरवाली सराटी येथे जाऊन दमानिया यांनी जरांगेंची भेट घेतली आहे। यावेळी दमानिया यांनी जरांगे यांच्या तब्येतीबाबत देखील विचारपूस केली आहे। तसेच जरांगे यांच्या आतापर्यंतच्या आंदोलनाबाबत देखील चर्चा झाली। या भेटीत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख देखील उपस्थित होते। यावेळी संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत देखील तिघांमध्ये चर्चा झाली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 5 एप्रिलला कोल्हापूरचा नियोजित दौरा आहे। या पार्श्वभूमीवर महायुती सरकारची कर्जमाफीबद्दलची भूमिका आणि शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत आंदोलन करण्याचा निर्णय शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीकडून घेण्यात आलाय। कोल्हापूर विधानसभा निवडणूक प्रचारावेळी एकनाथ शिंदेंनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करतो असे सांगितले होते। तसेच शेतकऱ्यांना निवडून आल्यानंतर कर्जमाफी देण्याचेही आश्वासन दिले होते। पण आता शेतकऱ्यांच्या या दोन्ही जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर महायुती सरकारने घुमजाव केला आहे। या पार्श्वभूमीवर शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने शेतकऱ्यांच्या प्रमुख प्रतिनिधींची शासकीय विश्रामगृहात बैठक पार पडली। यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोल्हापुरात फिरकू देणार नाही, कुणाल कामराचे गाणे लावून शिंदेंचा विरोध करू असा इशारा शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आलाय। गुड मॉर्निंग सह्याद्री न्यूज मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।